प्रकारच्या राजकीय प्रचार सिरीजच्या निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर. कॉन्टॅक्ट 9890398788. ऑनलाईन रेकॉर्डिंग सिरीज देणारं महाराष्ट्रातलं एकमेव नाव रत्नाकर औसेकर. 51 आवाजांचा बादशाह रत्नाकर औसेकर. कॉन्टॅक्ट 9890398788. रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनलमध्ये सकाळचा भोंगा. मित्रांनो, काय भोंगा गाजतोय आणि आपण भरभरून प्रेम करतायत. आणि एखाद्या यूट्यूबरला, एखाद्या राजकीय चर्चा करणाऱ्या व्यक्तीला त्याचे जर दोन शब्द कोणी ऐकत असेल आणि भेटल्यानंतर अरे वा चांगलं वाटलं बरं का असं जर म्हणले असेल तर त्याला नक्कीच मुठभर मात चढतं. मित्रांनो, आपण अल्पावधीतच माझं चॅनल लोकप्रिय करतात त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे सर्वप्रथम आभार व्यक्त करतो. अनेकांनी सांगितले की भोंगा खरं बोलतो. नक्कीच खरं बोलतो. आपण फोकस लातूर शहरावर केलेले बंधूंनो, कारण माझं हे लातूर गाव आहे, माझी मातृभूमी आहे. आणि नक्कीच काही राजकीय लोकांना याच्यातून सावधानतेचा इशारा जातोय. काही राजकीय लोकांना खरं राजकारण करायला लागतंय आणि काही राजकीय लोकांना आमचं दुखणं थोडं कडवट वाटतंय. पण इंजेक्शन थोडंसं दुखत जरी असलं तर गुणकारी असतं हे लक्षात ठेवा. डॉक्टर म्हणतात की दुखेल बरं का पण लवकर बरे होताल. तसं सकाळचा भोंगा जरी दुखला आणि उद्या तुमचा 2-4 हजारांना विजय झाला तर नक्कीच त्याचं श्रेय भोंग्याला द्यायला हरकत नाही असं मला वाटतंय. कारण मी ठरवलेलं आहे सकाळच्या भोंग्यात कोणती अतिशयोक्ती नाही. सकाळच्या भोंग्यात कोणती एकाच पक्षाची बाजू नाही. सकाळचा भोंगा सांगेल तो खरं सांगेल तरच या सर्व व्ह्यूअर्स विश्वास या भोंग्यावर बसेल. बरोबर आहे ना. आणि म्हणूनच कालची हनुमान चौकातली सभा कित्येकाने सांगितलं की आम्हाला 67ची आठवण झाली. डॉक्टर बापूसाहेब काळदातेंनी ज्या केशवराव सहकार महर्षी केशवराव सोनानींचा पराभव केला त्याची आठवण लोकांना झाली. 1995 साली शिवाजीराव पाटील कव्हेकरांनी विलासरावांचा पराभव केला त्याची आठवण त्यांना झाली. एक वाक्य निवडणूक बदलू शकते. आता पुढे राहिले फक्त 5-6 दिवस. या 5 दिवसात, या 6 दिवसात काय काय चमत्कार लातूरमध्ये घडणार फक्त माझं एकच सांगणं आहे. अमित देशमुख साहेब एक तुमचा हितचिंतक म्हणा, एक तुमच्यावर टीका करणारा रत्नाकर औसेकर म्हणा, मला काही म्हणा, पण थोडासा संयम तुमच्या कार्यकर्त्यांना जर आपण दिला. कालची जी घटना आहे मला वाटत नाही की अशोक गोविंदपूरकर कदाचित अशा भाषेमध्ये कोणाला बोलू शकतात. कारण अशोक गोविंदपूरकरांवर मारवाडी समाजाचे फार उपकार आहेत. अशोक गोविंदपूर राजकारणी आहेत का? 100% राजकारणी आहेत. हुशार आहे का? 100% हुशार आहेत. समाजवादी विचाराचे आहेत का? आहेत. पण तेवढंच काही सामाजिक कार्याचं थोडंसं चांगलं काम झालेलं आहे त्यांच्या हातानं. पण ज्या समाजावर त्यांची राजकीय भिस्त आहे त्या समाजाचा अपमान ते करतील असं क्षणभर मलाही वाटत नाही. आता तुम्ही म्हणताल हे अमित देशमुखांची बाजू घेताय का? मी बाजू नाही घेत, पण मी समजून घेतो की राजकारण कोणत्या दिशेला चाललं. एखादी छोटीशी चूक
किती मोठ्या स्वरूपात त्याची चर्चा होऊ शकते ते त्याचं उदाहरण आहे. आणि अशा चुका जर अमित देशमुखांच्या कार्यकर्त्याकडून घडायला लागल्या तर त्याचा परिणाम काहीतरी वेगळा होऊन 1000-2000चा फटका बसू शकतो. आणि तुम्हाला एक पुन्हा मी सांगतोय की आता ते 40,000चे लीड, लाखाची लीड, आता हवेतल्या गोष्टी विरून गेल्या सगळ्या. कार्यकर्त्यांना तुम्हाला सुद्धा सावध करतोय की एवढं सोपी ही निवडणूक हलक्यात अमित देशमुखांनी घेऊ नये. ग्रामीणमध्ये काय होणार आहे, कारण माझं ग्रामीणकडे लक्ष नाही, कारण शहरामध्येच एवढं आम्ही गुंतून पडलेलो आहेत. ग्रामीणचं काय व्हायचं ते होईल ना. तिथं रमेश कराड सक्षम आहेत. आणि जर विकास केला असला धीरज देशमुखांना तर नक्कीच धीरज देशमुख विजय होती, त्यात कोणतीही शंका घ्यायची गरज नाही आहे. पण रमेश कराडांचा मायनस पॉईंट अशी सहकार बेल्ट कसा ताब्यात घेणार. रमेश कराड तुम्ही कसा घेणार सहकार बेल्ट ताब्यात. साखर कारखाने 4-4, 5-5 साखर कारखाने त्यांचे. या कारखान्यांचे सदस्य, या सदस्यांना होत असलेलं कम्युनिकेशन या सदस्यांना फोन जातात आणि प्रत्येक सदस्यांचं काही ना काही हितसंबंध त्या साखर कारखान्याच्या, त्यांची आर्थिक उलाढाल, त्यांची रोटीरुची तो कारखाना असतो. त्यामुळे रमेश कराड ही निवडणूक जेवढी सोपी वाटते तेवढी सोपी ही निवडणूक नाही आहे, हे लक्षात ठेवा. कारण देशमुखांचं सहकार सम्राट उद्ध्वस्त कराल तेवढं तुमचं सहकार सम्राट मजबूत पाहिजे. फक्त लातूरचं कसं आहे, लातूर हे ओबीसी आहे, 18 पगड जाती, 12 बलुतेदारांचं लातूर आहे. लातूरमध्ये अफवांचं पीक सहज पेरलं जातं. लातूर हा मध्यमवर्गीय आहे. लातूरमध्ये धनदांडगे, जातदांडगे फार कमी आहेत. त्यामुळे लातूरमध्ये परिवर्तन करणं फार काही अवघड आहे असं मला वाटत नाही. आणि त्याचाच फायदा भारतीय जनता पार्टी उचलती का पुन्हा इथं मामुलीचा प्रयोग होतोय. झालं का मा म्हणजे काल तर त्यांनी करून टाकलं. काल एका न्यूज चॅनलच्या कार्यक्रमामध्ये झाला कार्यक्रम, त्याची चर्चा संपूर्ण लातूरात सुरू झाली. असं झालं, तसं झालं, तसं झालं, तसं झालं. आणि हे लातूर आम्हाला आठवतं की 1995 साली सुद्धा अफवांचं पीक सुरू झालं होतं. बबुराव काळे आणि SR देशमुखांमध्ये मतभेद सुरू झाले म्हणून चर्चा जी सुरू झाली शिवा चौकातून ते पार विवेकानंद चौकात 1 मिनिटात जाते. हे लातूर आहे. सकाळी लातूर, दुपारी फितूर, संध्याकाळी मोतूर आहे. इथला कार्यकर्ता सकाळी एका पक्षात असतो, दुपारी एका पक्षात असतो, संध्याकाळी तिसऱ्याच पक्षाची दारू पित असतो. खरं तर आता मला असं म्हणावं लागणार आहे, ते 4-5 दिवस, उठा कार्यकर्त्यानं उठा, गटारी आली. उठा कार्यकर्त्यानं उठा, गटारी आली. चपटी बोटी आणि गांधी टोपीची वेळ आली. मित्रांनो, गांधीचं दर्शन आता मिळणार आहे. महात्मा गांधी सुद्धा वरून ढसढसा रडत असतील की अरे माझा फोटो त्या नोटवर आहे, त्याचा उपयोग जरा चांगल्या पद्धतीने करा. कारण लक्ष्मी दर्शन आहे, दरवाजे उघडे ठेवून बसा बंधून. आणि शेवटी हे राजकारण मग या पक्षाचा असो किंवा त्या पक्षाचा असो, प्रत्येक पक्षामध्ये काही फंड त्यांचा हा या कामांसाठी राखीव आहे. दारूच्या बॉक्सेससाठी राखीव आहे. आता मला सांगा, महाराष्ट्रामध्ये दररोज किती निष्पाप बकऱ्यांचा बळी जात असेल. ज्यांचा बळी 2-3 महिन्यात जर त्यांचा नंबर आता लवकर वर यमराज सुद्धा म्हणत असे अरे बाबा जर कमी कत्तल करा, वर स्वर्गामध्ये जागा नाही या सगळ्या लोकांना ठेवायला. कारण ते बकरं म्हणजे एक जीव आहे. बरोबर आहे की नाही. मग मला सांगा, तुम्ही असे रोज किती बळी चाललेले आहेत. बरोबर आहे की नाही. त्यामुळं मला तर असं वाटतं की कमीत कमी लाखो करोडो
लवकर नंबर लागतो त्यांचा. ही विनोदाची गोष्ट झाली. कारण शेवटी नॉनव्हेज हा ज्याचा त्याचा काही व्यवसाय आहे, नॉनव्हेज हा ज्याचा त्याचा आहार आहे, त्यामध्ये पडण्यात आणि त्यात वादात पडण्यात मला इंटरेस्ट नाही आहे. फक्त मी एवढं बोलतोय की विनोदानं मी तुम्हाला बोलतोय की हे सुरू झालेलं आहे. चपटीबुटी देऊन दारू पाजून मतदान मिळतं का? हे लोक मतदान करतात का? बरं, ते तुम्हालाच मतदान करता ह्याची गॅरंटी आहे का? एखाद्याला पैसे दिले म्हणजे तो तुम्हाला मतदान करेल याची गॅरंटी आहे का? हे राजकारण. आणि मित्रांनो, आता लातूरचं राजकारण इथून पुढे 5-6 दिवस फार टेम्परेचर वाढत चाललेलं आहे. आणि कालची जी पहिली जी हनुमान चौकातली सभा अर्चनाताई पाटील चाकूरकरांची झाली, नक्कीच काँग्रेसवाल्यांना धडकी भरवणारी ती सभा आहे. कारण मी सुद्धा अनेक सभा बघितल्या. मी यूट्यूबवर व्हिडिओ सुद्धा टाकलेला की त्या सभेत महिलांची गर्दी ही काय संकेत देते? महिलांची गर्दी काय संकेत देते? या गर्दीतून काँग्रेसने काय शिकलं पाहिजे? आणि आता पुढे काँग्रेस कोणती पावलं उचलणार? कारण आता सर्वात महत्वाचं म्हणजे संयम ठेवावा लागेल. बरोबर आहे का नाही? अहो, मला सांगा, सामान्य लोकांना टार्गेट करून काय उपयोग नाही आहे. कुठे छोटे छोटे पत्रकारावर आरोप, ते सुद्धा थोडे टाळले पाहिजेत. संयम ठेवला पाहिजे. त्याची चर्चा जास्त व्हायला लागली. काही पत्रकार चर्चा करायला लागलेत की आता तर काय आमचं काही खरंच नाहीये. म्हणजे काय, हे का घडतंय? कुठंतरी संयम ही काळाची गरज निर्माण झालेली. जर तुम्हाला विजय व्हायचा आहे तर शेवटच्या टप्प्यामध्ये संयम. तुमच्या पैशाला किंमत नाही, तुमच्या दारूच्या बॉक्सला किंमत नाही, तुमच्या चपटीबुटीला किंमत नाही, तुमची कशालाच किंमत नाही. तुम्ही ज्या पद्धतीने, मला सांगा, शिवराज पाटलांचा पराभव झाला. अहो, शिवराज पाटलांनी जाहीरपणे सांगितलं की रुपाताई पाटलांवर कोणताही अपशब्द माझ्या भगिनीवर कोणीही काढायचा नाही, अशी तंबी त्यांनी दिली. आणि शेवटी कसं बघा, अमित देशमुखांचा विजय झाला. लोक म्हणणार त्यात काय विशेष आहे? एका महिलेला पाडून विजय झाला. पराभव झाला, एका महिलेच्या हाताने देशमुखांचा पराभव झाला. त्यात काय विशेष आहे? म्हणजे हे लोक दोन्हीकडून डबल हलकी वाजवतात. हे लक्षात ठेवा तुम्ही. हे लातूर चालणाऱ्याला चालू देत नाही. रोज नेहमी सांगतो की चालणाऱ्याला चालू देत नाही, नांदणाऱ्याला नांदू देत नाहीत, गावात गाव ठेवत नाही, घरात घर ठेवत नाहीत, माणसात माणूस ठेवत नाहीत, पक्षात पक्ष ठेवत नाहीत, कार्यकर्त्यात कार्यकर्ता ठेवत नाही. हे लातूर आहे. म्हणून असं तर राजकारण मला कुठेही दिसत नाही. ठाण्यात दिसत नाही, पुण्यात दिसत नाही, कुठंच नाही. एवढं जबरदस्त राजकीय एक प्रकारचं, आता काय म्हणू, कुरुक्षेत्र जर कुठं निर्माण असेल तर ते लातूर आहे. आणि हे कुरुक्षेत्र निर्माण करायला कोण जबाबदार आहे? तर अर्चना पाटील चाकूरकरांची उमेदवारी जबाबदार आहे. कारण अमित शहांनी ही निवडणूक सिरियस घेतलेली आहे. देवेंद्र फडणवीसांनी ही निवडणूक सिरियस घेतलेली आहे. एकनाथ शिंदेंनी कार्यकर्त्यांना तंबी दिलेली की मला ही सीट माझ्या प्रतिष्ठेसाठी, जर एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करायचं असेल तर ही सीट लावावी लागेल, लातूरची आणावी लागेल. आणि म्हणून अमित देशमुखांना एक प्रेमाचा मी सल्ला देतो की भैया, खरंच तुम्ही रथातून खाली या, जनतेत या. हेलिकॉप्टर मॅन न बनता तुम्ही जनतेत मिसळा, गोरगरिबात जा, झोपडपट्टी. काल त्या अर्चना चाकूरकरांनी काय चमत्कार केलाय. देवीच्या मंदिरपासून स्टेजपर्यंत ती बाई पब्लिकमधून चालत आली.
त्यातल्या अर्ध्या मतदारांची त्यांनी मन जिंकली. म्हणजे साधी राहणीला किती महत्व आहे हे मला काल त्या ठिकाणी त्या सभेमध्ये दिसलं. गाडीमध्ये उभा राहून ती कुठे हात जोडत नाहीयेत, त्या खाली उतरतात. काल माझ्या समोर लातूरातील कित्येक नामवंत मंडळी हनुमान चौकात ताईंना भेटण्यासाठी अत्यंत विश्वासू विलासरावांच्या जवळचे माणसं, अत्यंत जवळचे विश्वासू तिथं थांबलेले होते की ताईंना त्यांना 1 मिनिट बोलायचं होतं. त्या प्रतिष्ठित व्यक्तींना पाहताच अर्चनाताई गाडीतून खाली उतरल्या. याला म्हणतात राजनीती. कारण त्या ताईला माहिती आहे की हे किती मतं फिरू शकतात. खाली उतरली ताई आणि पटकन त्यांना हात जोडून नमस्कार केला. ही राजकीय स्ट्रॅटेजी, ही राजकीय प्रगल्भता आहे. ही पुढे येणाऱ्या राजकीय जे वाटचाल आहे त्याची ही एक नांदी आहे का असं मला वाटायला लागलेलं आहे. एवढं राजकारण ह्या ताई कुठे शिकल्या? तर घरातच विद्यापीठ आहे शिवराज पाटलांचं, तिथे शिकायची काय गरज आहे? आणि वारंवार दररोज सभेला जाताना पाटील साहेब आवर्जूनपणे एक गोष्ट सांगतात की अर्चनाजी, कोणावर टीका करू नका. म्हणून काल जाहीर सभेमध्ये बसवराज पाटलांनी सांगितलं की कमळाला बटन म्हणजे शिवराज पाटलांना बटन आहे. केवढं धाडस आहे. संभाजीराव पाटील निलंगेकरांनी सांगितले की कमळाला बटन म्हणजे शिवराज पाटलांना बटन आहे. अर्चनाताई आता कुठेतरी मला डमी उमेदवार, आता खरे उमेदवार तर शिवराज पाटील जाणवायला लागलेत मला. आता तुम्ही म्हणता औसेकर अतिशुक्ती बोलतोय का? नाही, मी खरं बोलतोय. कारण ही पाटलांचा कावा, हा पाटलांचा कावा इथं आलाय. आता एक बसवराज पाटील नावाचा छावा ठाण मांडवले लातूरमध्ये. कारण बसवराज पाटलांना त्यांच्या सुद्धा पराभवाचं उट्ट काढायचं आहे. ज्या अभिमन्यू पवारनी बसवराज पाटलांचा पराभव केला, काल त्यांच्या मांडीला मांडी लावून इव्हन औशामध्ये सुद्धा बसवराज पाटलांनी सभा घेऊन आपली राजकीय प्रगल्भता दाखवलेली आहे. काल गंमत झाली. रितेश देशमुखांचे बरेच व्हिडिओ यायला लागले सोशल मीडियावर, टीव्हीवर. इकडे फार सुंदर भाषण, बिग बॉस. आणि बिग बॉसचं कौतुक लातूरकरांना पाहिजे हो, आहे. रितेश दादा म्हणजे तेवढे गट्स आहेत, कलाकार म्हणून जबरदस्त आहे. मग मी अर्चनाताईंना विचारलं, मला तुमच्याकडे कोण स्टार आहे? अर्चनाताईंनी एकच उत्तर दिलं, माझ्याकडे एक फार मोठा स्टार आहे. म्हणलं कोण आहे? त्यांनी सांगितलं, आदरणीय शिवराज पाटील चाकूरकर. जर कदाचित शेवटच्या टप्प्यामध्ये शिवराज पाटील चाकूरकर जर भारतीय जनता पार्टीच्या व्यासपीठावर आले तर त्यात काही आश्चर्य मानून घेण्यासारखी गोष्ट नाही. हे मला जाणीवपूर्वक तुम्हाला सांगायचं आहे. हे शेवटचं अस्त्र आहे त्यांच्याकडं. होऊ शकतं, हे होऊ शकतं, हे नाही होऊ शकतं. कदाचित ते यायचे नाहीत कुठेतरी, त्यांना सुद्धा काय मॉरल स्वतःचं हे आहे, काय सांगता येते. पण ज्यावेळेस त्यांना कळून चुकेल की आता पर्याय नाही आहे, जर कार्यकर्त्यांनी गळ घातली, जर बसवराज पाटलांनी गळ घातली, जर अर्चनाताईंनी काही फिल्डिंग लावली, तर शिवराज पाटील भारतीय जनता पार्टीच्या प्रचाराच्या व्यासपीठावर येऊ शकतात. काहीही होऊ शकतं. त्यामुळं जेवढे स्टार अमित देशमुख आणेल त्यांच्याकडे एक स्टार अजून झाकून आहे, जो व्यासपीठावर येणार आहे, त्याचं नाव आहे शिवराज पाटील चाकूरकर. आणि मला अजूनही विश्वास बसत नाही, तुम्हाला खोटं नाही सांगत की मला अजूनही विश्वास बसत नाही की या ठिकाणी अमित देशमुखांचा पराभव होऊ शकतो. या शब्दावरच माझा विश्वास बसत नाही. कारण जे अमित देशमुख एक स्टार प्रचारक आहेत, जे अमित देशमुख काळगेंना एक 8 दिवसात लातूरचा खासदार करू शकतात,
जो देशमुख परिवार कोल्हापूरच्या पैलवानाला लातूरात आणून खासदार करू शकतात, दगडाला शेंदूर लावला की त्याचा देव बनतो, हे देशमुखांचा हातगुण आहे. मग त्यांच्या घरात असं काही राजकारण घडू शकेल का? हा काय प्रकार आहे? कशामुळं एवढी लोकांमध्ये त्यांच्याबद्दल सहानुभूती का कमी झाली, याचा विचार देशमुखांनी केला पाहिजे. कारण का तुमचं कुठं एकमेकाशी कनेक्टेड नातं कमी झालं, का तुमची भिस्त काही ठराविक 2-4 कार्यकर्त्यावर आहे? आणि एक सांगतो, कार्यकर्ता हा काय बी करता असतो. जो कार्यकर्ता आज भैया तुमचे गुणगान गातोय, तो कार्यकर्ता पुन्हा पब्लिकमध्ये आला की वेगळंच बोलतोय. हे मी तुम्हाला जाणीवपूर्वक सावध करतोय. त्यामुळं पूर्णपणे तुम्ही विश्वास कार्यकर्त्यावर ठेवू नका, असं माझं स्पष्ट मत आहे. म्हणजे माझ्यावर ठेवा असं मी म्हणत नाही, पण स्पष्ट मत आहे की कार्यकर्त्यावर विश्वास ठेवू नका. ही निवडणूक स्वतः हातामध्ये आपल्याला घ्या. कारण एवढी सहकाराचं जाळं, एवढा प्रचंड स्टाफ, सत्ता, संपत्ती, हे सगळं काय आहे. आता फक्त एकाची गरज आहे, त्याचं नाव आहे संयम. संयम ठेवून जर ही निवडणूक लढली तर आजच्या घडीला फक्त आता माझा अंदाज आहे की 10,000चा फरक आहे दोघांमध्ये. ते 30,000 50,000 तुम्ही सोडून द्या. आता हा खेळ सगळा 10,000च्या आसपास खेळला जाणार आहे. 10,000 मतदान, आणि आज 10,000 मतदान कोणाकडे, याचं गणित मला लागत नाही. कारण 70,000 75,000 हे भाजपचं पक्क मतदार, ते कुठंच जाणार आहे. ह्यांना फक्त आता 25-30 गोळा करायचे. आणि लाडकी बहीण काहीतरी थोडा बहुत गोळा करणारे खटके तिकडून आम्ही देशमुखांना मायनस करू शकतो. अख्तर मिस्त्री काय करतात त्याचं अजून गणित लागलेलं नाही. कारण काय ते यांच्या रेसमध्ये आहेत का नाही याची मला कल्पना येत नाही. पण खरी लढाई ही आम्ही देशमुख, अर्चना पाटील चाकूरकर आणि विनोद खटके अशी तिरंगी लढत लढती आहे. आता हे छोटे छोटे जे काही अजून 5-6 जण उभा आहेत, ते किती मतं खातात? त्यांनी जरी 1,000 मतं खाल्ले आणि उद्या जर एक येणारी शीट जर 2,000 पडली, कारण आपण पाहिलेले परळीमध्ये पंकजा मुंडे बीडमध्ये, जर मला सांगा तुम्ही, पंकजा मुंडे फक्त 6,000च्या लीडनं पडलेले आहेत. लोकसभेला, विधानसभेला मी माझ्या डोळ्याने बघितलेलं आहे की कित्येक लोक फक्त 165 175 मतांनी पडलेले आहेत. 100 मतांनी पराभव झालेला आहे विधानसभेला. त्यामुळं ही आता एक मत दोन्ही पक्षांना, भाजपला आणि काँग्रेसला किंवा विनोद खटकेंना, एक मतासाठी झगडावं लागणार, हे लक्षात ठेवा. आणि जर शेवटच्या टप्प्यामध्ये खटकेचा खटका पळाला, खटकेनं जास्त खटका वाजवला, तर लातूरला एक चमत्कारिक विचित्र निर्णय येऊ शकतो. विनोद खटके विजय होऊ शकतो. हो, असं लोक म्हणतात. मला एवढं राजकारणाला कळत नाही. बघा, माझं काम आहे आपली जी छोटीशी राजकारणात आपलं वावरतो काय, तेवढी आपले 4 लोकात चर्चा होते, ते मी आपलं थोडं स्पष्टपणे तुमच्यासमोर मांडतो. मी काही फार असा बरोबर आहे की नाही, असं काही फार राजकीय विश्लेषक अशी काही जी विश्लेषण स्वतःला लावून घ्यायचे ना, त्यातला मी नाही आहे. तुमच्या आमच्यातला रस्त्यावर भेटणारा, सहज मिसळणारा, कुठेही भेटलं की कोणी हक्कानं मला हाक मारतं, हेच तर माझं खूप गुपित आहे. हेच तर मला कार्यक्रम सापडतात, ह्यांच्या चर्चेतूनच मला कळतं आता उद्या काय बोलायचं आहे. मित्रांनो, कसा वाटला राजकीय भोंगा आजचा? बघूया आता काय होते. कारण थोडंसं आपलं काम आहे सावध करणे, आपलं काम आहे भोंग्यातून लोकांना जागरूक करणे, आपलं काम आहे नेत्यांच्या कानामध्ये बोलायच्या ऐवजी भोंग्यातून बोलणे. कारण आपण पडतो छोटी माणसं, लहान माणसं, आपण शेवटी त्यांच्यापर्यंत पोचू शकत नाही. तो एवढी मोठी लोक आता राजकारणामध्ये असतात, बरोबर आहे का नाही? आणि त्यामुळं आपण आपल्याला जेवढं वाटतं तेवढं बोल मोकळं व्हावं. ज्याला घ्यायचं त्यांनी बोध घ्यावा, ज्यांनी घ्यायचे त्यांनी संकेत घ्यावे, आणि आपला निर्णय आपणच घ्यावा.
असा हा माझा सर्वसमावेशक, मी मी पुन्हा पुन्हा वारंवार सांगतोय, मी कोणत्या पक्षाचा प्रवक्ता नाही, मी कोणत्या पक्षाचा कार्यकर्ता नाही, मी कोणत्या पक्षात प्रवेश केलेला नाही. भोंगा हा सर्वांचा भोंगा आहे, म्हणून भोंग्याला भरभरून आशीर्वाद द्या. भोंग्याच्या पाठी शक्ती उभी करा. म्हणजे फक्त एक लाईक, सबस्क्राईब नसतं केलं तर सबस्क्राईब, एक लाईक आणि बेल आयकॉन. भोंगा अजून वाजेल. आपल्याला दिवस चांगला जावो, सुखसमृद्धीचा जावो, आनंदाचा जावो, याच शुभकामना देतो आणि इथंच थांबतो. उद्या पुन्हा भेटू, पुन्हा उद्या भोंग्यात. धन्यवाद. सर्व प्रकारच्या राजकीय प्रचार सिरीजच्या निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर. कॉन्टॅक्ट 9890 39 87 88. ऑनलाईन रेकॉर्डिंग सिरीज देणारं महाराष्ट्रातलं एकमेव नाव रत्नाकर औसेकर. 51 आवाजांचा बादशाह रत्नाकर औसेकर. कॉन्टॅक्ट 9890 39 87 88. आवाजाचा बादशाह रत्नाकर औसेकर यांच्या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपापल्या ग्रुपवर शेअर करा. चला, आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा. रत्नाकर औसेकर YouTube चॅनल.